नमस्कार. आरोग्य संपदा या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. दर्शक हो, ज्याप्रमाणे आपण आपल्या शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष देतो त्याचप्रमाणे आपल्या मानसिक स्वास्थ्याकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. आजचा आपला विषय आहे महिलांच्या मानसिक समस्या आणि निदान. यावर चर्चा करण्यासाठी संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांना आज आपण इथे आमंत्रित केलंय. स्वागत करूया डॉक्टर नेहा भावे सालनकर यांचं. नमस्कार मॅडम. नमस्कार, धन्यवाद. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. डॉक्टर नेहा सालनकर या मानसिक रोग तज्ज्ञ असून या विषयात गोल्ड मेडलिस्ट आहे. लहान मुलं आणि तरुण पिढी यांच्या मानसिक आरोग्यावर, त्यांच्या मानसिकतेवर काम करणाऱ्या मोजक्या डॉक्टरांपैकी त्या एक आहेत. त्यांना जनरेशन नेक्स्ट अवॉर्डने देखील सन्मानित करण्यात आलं आहे आणि त्यांचे बरेच लेख, प्रकाशनं, सेमिनार्स आणि पब्लिकेशन्स आपण मानसिक आरोग्यावर बघू शकता. चला तर मग आपण आपल्या चर्चेकडे वळूया. मॅम, शारीरिक आरोग्य किंवा शारीरिक स्वास्थ्य काय आहे यावर बरेचदा बोलण्यात येतं आणि ते काय आहे हे आपल्याला माहिती असतं, म्हणजे बरेच जणांना त्याची माहिती आहे, पण एक मानसिक आरोग्य काय असतं याबद्दल काय सांगता येईल? राईट. तर मानसिक आरोग्य म्हणजे आपल्या विचारांशी, भावनांशी आणि वागणुकीशी संबंधित असतं. तर जर तो आजार ज्याच्यामुळे आपल्या इमोशन्समध्ये म्हणजे भावनांमध्ये, वागणुकीत आणि विचारांमध्ये डिस्टर्बन्स येतो त्याला आम्ही मेंटल इलनेस किंवा मानसिक आजार असं म्हणतो. बरं. तर मॅम, आजचा आपला जो विषय आहे महिलांच्या मानसिक समस्या आणि निदान, या विषयावर बोलणं का बरं इतकं गरजेचं किंवा महत्त्वाचं आज तुम्हाला वाटतंय? राईट. मानसिक स्वास्थ्याबद्दल आणि मानसिक आजाराबद्दल तसंच फार कमी चर्चा केली जाते. त्याला टॅबू टॉपिक समजलं जातं आणि त्यातल्या त्यात जे स्त्रियांचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्याबद्दल आणखीच कमी बोलण्यात येतं. आणि बऱ्याचशा बायकांना ही माहितीसुद्धा नसते की स्त्रियांच्या मेंटल हेल्थला एक वेगळा आस्पेक्ट असतो किंवा पुरुषांसाठी काही काही गोष्टी वेगळ्या असतात मानसिक आरोग्यामध्ये आणि स्त्रियांसाठी वेगळ्या असतात. तर कारण की त्यांना या गोष्टींची माहिती नसते, मग त्यांना हे त्रास झाले की त्यांना वेळेत लक्षातही येत नाही की आपल्याला प्रॉब्लेम होतोय आणि मग लक्षात नाही येत, त्यामुळे त्यांना मदतही घेता येत नाही. बरोबर. म्हणजे पुरुषांचं जे डीलिंग असतं की म्हणजे त्या ज्याप्रमाणे ते लोक हाताळतात आणि स्त्रियांचं हे फार वेगळं असल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देणं आणि जे मानसिक आरोग्य आहे स्त्रियांचं यावर बोलणं खरंच आज गरजेचं आहे. तर मॅम, सामान्य मानसिक आजार ज्यांना आपण म्हणू, ही कुठली आजार आहेत आणि काय लक्षणं असतात त्यांची? तर सगळ्यात कॉमनली दिसणारे आजार म्हणजे दोन, डिप्रेशन आणि अँझायटी, हे सगळ्यात कॉमन आहेत, बऱ्याचशा लोकांमध्ये दिसतात. थोडेफार लक्षणं यांचे ओव्हरलॅप करतात, पण मेनली डिप्रेशन जर म्हटलं तर त्याच्यात उदासी राहणं, दुःखी वाटणं, कुठल्या कामात इंटरेस्ट नाही येणं, उत्साह नाही राहणं, थकवा वाटणं, स्थूलपणा येणं शरीरात, शारीरिक बदल जसे झोपेत बदल येणं, भूक वाढणं किंवा कमी होऊन जाणं, वजनात बदल येणं, सेक्स ड्राईव्ह याच्यात बदल येणं, निगेटिव्ह विचार येणं, कॉन्फिडन्स कमी होणं आणि अगदी सिव्हिअर केसेसमध्ये टोकाचे विचार म्हणजे सुसाईडचेही विचार येणं, हे डिप्रेशनचे सिम्पटम्स असतात. आणि अँझायटी म्हणजे घबराहट, बेचैनीची बिमारी. आता टेन्शन हे सगळ्यांनाच येतं, पण आम्ही त्याला डिसऑर्डर कधी म्हणतो, जेव्हा साध्या सरळ गोष्टींमध्ये खूप चिंता होणं, खूप घबराट, आज कामाला बाई नाही आली, आता मी कसं करू, आता माझं कसं होईल, मला काहीच नाही जमणार, हा विचार करून घबराट सुटणं,
किंवा त्याच्यात शारीरिक लक्षणं असणं, छाती धडधडणं, तोंड कोरडं होणं, हात थरथरणं, असे लक्षणं. बरं. आणि मॅम, जे मानसिक आजार आहेत किंवा समस्या आहे, यावर लिंगभेदाचा म्हणजे स्त्री आहे किंवा पुरुष आहे याचा पण काही परिणाम किंवा प्रभाव असतो का? काही वेगवेगळं असतं का? राईट. बायकांच्या शरीरात हॉर्मोनल बदल असे असतात जे पुरुषांच्या शरीरापेक्षा वेगळे असतात. बायकांच्या बॉडीमध्ये मेजर हॉर्मोनचे बदल म्हणजे पिरियड्सच्या वेळेस, मासिक पाळीच्या वेळेस येणारे, प्रेग्नन्सी एक दुसरा मोठा टप्पा असतो, डिलिव्हरी नंतरचा वेळ, मिनोपॉज ही वेळ. तर हे अगदी बेसिक पुरुषांची आणि स्त्रियांच्या बॉडीमधला डिफरन्स असतो. ह्याच्या व्यतिरिक्त काय होतं की हेल्प सिकिंग बिहेवियर ज्याला आम्ही म्हणतो, म्हणजे डॉक्टरपर्यंत पोचणं, ट्रीटमेंटपर्यंत पोचणं, याच्यातही स्त्रियांचा अप्रोच आणि पुरुषांचा अप्रोच फार वेगळा असतो. तर त्या गोष्टींना लक्षात घेऊन जेव्हा आम्ही ट्रीटमेंट करतो तर हे दिसतं की बरेचदा स्त्रियांचे जे लक्षणं असतात त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. बऱ्याचशा स्त्रिया घरात असतात, घरगुती कामांमध्ये असतात, तर त्यामुळे थोडेफार जे माइल्ड सिम्पटम्स असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येतं. सिम्पटम्स एका टोकाला गेले मगच त्यांना आणण्यात येतं. अनफॉर्च्युनेटली बऱ्याचशा स्त्रियांच्या आजाराच्या ट्रीटमेंटवर घरच्यांनाही खर्च करायला जीवावर येतं. म्हणजे आताही आमच्याकडे अशा बायका येतात जी 10-15 वर्षापासून ट्रीटमेंट घेत आहेत, म्हणजे लग्न होऊन 10-15 वर्ष झाले आहेत, पण ट्रीटमेंटला त्यांचे माहेरचेच लोक त्यांना आणतात, सासरचे लोक ट्रीटमेंटलाही आणत नाही. तर हे पुरुषांचे आणि स्त्रियांच्या ट्रीटमेंटमधले मोठे डिफरन्स. म्हणजे खूप जास्त प्रमाणात आपण स्त्री वर्गाला हे मागे लेखतो आहे मानसिक आरोग्याच्या संदर्भात. अगदी बरं. आणि मॅम, जसं स्त्रीच्या संपूर्ण जीवनचक्रात हार्मोनल बदल्स हे होत असतात, म्हणजे जसे वेगवेगळे घटनाक्रम जसे झाले, मासिक पाळी, मेनोपॉज म्हणा, हे सगळे येत असतात. तर या सगळ्यांचा, या हार्मोनल चेंजेसचा काय परिणाम होत असतो तिच्या मानसिक स्वास्थ्यावर? तर स्त्रियांमध्ये 2 मेजर हॉर्मोन्स असतात, सेक्स हॉर्मोन्स ज्याला म्हणतात, जे पुरुषांपेक्षा वेगळ्या लेवल्समध्ये असतात. एक असतं इस्ट्रोजन आणि एक असतं प्रोजेस्टेरॉन. जेव्हा मासिक पाळी येते तर यांचे लेवल्स वाढतात, कमी होतात, आणि दर त्या टप्प्याला जिकडे लेवल सडनली वाढते किंवा कमी होते, मानसिक स्वास्थ्याला धक्का बसायची भीती असते. पिरियड्सच्या अगोदर PMS किंवा प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम, प्रीमेन्स्ट्रुअल डिप्रेशन ही व्हायची शक्यता असते. मग प्रेग्नन्सी असताना कारण की हॉर्मोन्सची लेवल 9 महिन्याच्या स्पॅनमध्ये फार वेगाने वाढते आणि मग डिलिव्हरीनंतर एकदम ड्रॉप होते, तेव्हाही हे प्रॉब्लेम्स येतात. मग मेनोपॉज जिकडे हॉर्मोन्सची लेवल नेहमीसाठी कमी येते तिकडेही हे प्रॉब्लेम्स दिसतात. तर या प्रकारे हॉर्मोन्सचा, स्त्रियांच्या हॉर्मोन्सचा आणि मेंटल हेल्थचा एक खूप जवळचं रिलेशनशिप आहे. बरं. आणि मॅम, जसं तुम्ही सांगितलं, महिलांचं आरोग्य, मानसिक आरोग्य, असे काही कॉमन आजार आहेत का की जे फक्त महिलांनाच होतात किंवा जे महिला वर्गामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात? राईट. तर जे मी सुरुवातीला म्हटलं डिप्रेशन, एन्झायटी, हे पुरुषांमध्ये स्त्रियांमध्ये पण होतात, पण स्त्रियांमध्येही हे सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम्स आहे जे आपल्याला दिसतात. याच्या व्यतिरिक्त काही असे प्रॉब्लेम्स आहे जे स्त्रियांमध्ये जास्त दिसतात. आता जे आपण बोललो की हॉर्मोनशी रिलेटेड चेंजेस, पिरियड्सच्या वेळेस, प्रेग्नन्सीशी रिलेटेड, हे तर ऑब्व्हियसली पुरुषांमध्ये होत नाही, हे बायकांमध्येच दिसतात. बॉडी इमेज इश्यूज, म्हणजे मी कशी दिसते त्याच्यावर अतिशय जास्त लक्ष असणं, त्याच्याशी रिलेटेड मेंटल हेल्थ इश्यूज, ईटिंग डिसऑर्डर्स ज्याच्याबद्दल आपण बोलू पुढे, हे बायकांमध्ये जास्त दिसतात. पोझेशन डिसऑर्डर ज्याला आम्ही म्हणतो, म्हणजे अंगात देवी येणं, करणी होणं, तर हे बायकांमध्ये पुरुषांच्या तुलनेत कितीतरी जास्त पटीने दिसतात. आणि आता म्हणजे बायकांचा बॉडीचं प्रोग्रामिंग थोडं वेगळं असल्यामुळे त्यांची बॉडी रिॲक्ट पण वेगळ्या तऱ्हेने करते. म्हणजे जे नशेचे पदार्थ असतात, स्मोकिंग झालं, ड्रिंकिंग झालं, जेव्हा बायका त्या गोष्टी वापरतात त्यांची बॉडी पुरुषांपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होते. बरं. आणि मॅम, तुम्ही सांगितलं की जीवनचक्रात जे हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होतात किंवा चेंजेस होतात ते प्रत्येक वेळी वेगळे असतात. तर मासिक पाळी जेव्हा सुरू होते एखाद्या स्त्रीला, एखाद्या मुलीला, किंवा दर महिन्याला येणारी मासिक पाळी, त्याचा सुद्धा एक काय परिणाम होतो तिच्या मानसिक आरोग्यावर? राईट. तर जे मी 2 हॉर्मोन्सचे नावं घेतले, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन, थ्रू आउट द सायकल यांची लेवल चेंज होत असते. तर आम्ही हे बघतो की पाळी सुरू व्हायच्या काही दिवसा अगोदर
म्हणजे एक 5 ते 6 दिवसा अगोदर PMS नावाचा प्रकार दिसतो आम्हाला, प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम, जो की जवळपास 30 ते 40% मुलींमध्ये स्त्रियांमध्ये होतो. तर हा जरा माइल्ड फॉर्म आहे. याच्यात थोडं उदासी राहणं, चिडचिडेपणा वाढणं, झोपेत डिस्टर्बन्स येणं, पोटात ब्लोटिंग होणं किंवा थकवा अतिशय असणं, हे सिम्पटम्स येतात आणि पाळी सुरू झाल्याच्या पहिल्या दुसऱ्या दिवशी हे कम्प्लिटली सेटल होतात. तर याचं ट्रीटमेंट म्हणजे आपल्याला सिम्पल गोष्टींनी करता येतं. लाईफस्टाईल चेंजेस, जसं की एक्सरसाइज करणं, डाएटमध्ये थोडा चेंज आणणं, म्हणजे विटॅमिन B6 ची क्वांटिटी वाढवणं, मीठ कमी करणं, कॅफिन म्हणजे कॉफी किंवा चहाचा इंटेक कमी करणं, याच्याने जनरली हे सिम्पटम्स बसून जातात. याचा थोडा सिव्हिअर फॉर्म आहे PMDD, प्री मेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर किंवा प्री मेन्स्ट्रुअल डिप्रेशन. हे जवळपास 3 ते 10% स्त्रियांमध्ये किंवा बायकांमध्ये दिसतं. सो जे डिप्रेशनचे सिम्पटम्स मी अगोदर सांगितले, उदासी राहणं, काहीच कामाचा उत्साह नाही राहणं, घबराट बेचैनी होणं, चिडचिडेपणा जास्त वाढून जाणं, एक ब्रेन फॉगचा प्रकार म्हणजे काही सुचणं नाही, ब्रेन डल झाल्यासारखं वाटणं, फॉरगेटफुलनेस म्हणजे विस्मरण होणं, हे सगळे सिम्पटम्स होतात. आणि हेही असं जवळपास आठवड्याभर अगोदर सुरू होऊन जिकडे पाळी सुरू होते तिकडे 1-2 दिवसात आपोआपच कम्प्लिटली सेटल होतात. पण त्या सिम्पटम्सची सिव्हिअरिटी इतकी जास्त असते की मग आम्हाला ॲक्टिव्हली त्याला ट्रीट करावं लागतं. तर जे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आपण PMS मध्ये सांगतो ते याच्यातही सांगतो, पण त्याच्या व्यतिरिक्त कधी कधी हॉर्मोनची थोडीफार ट्रीटमेंट घ्यावी लागते, काउन्सिलिंगकडे वळावं लागतं किंवा अगदी सिव्हिअर सिम्पटम्स असले तर आमच्याही औषधांची गरज पडते. बरं. आणि मॅम, जसं मासिक पाळी व्यतिरिक्त म्हणजे एक सगळ्यात मोठी एक आनंदाची गोष्ट असते ती प्रत्येक स्त्रीच्या जीवनात, आई होणं. म्हणजे गर्भधारणा जी आहे ती खूप महत्त्वाची मानली जाते त्या परिवारासाठी, त्या स्त्रीसाठी. तर गर्भधारणा झाल्यावर काही लक्षणं किंवा असं काय स्वभावामध्ये किंवा त्या मानसिक आरोग्यावर काय दिसतं स्त्रीच्या, आणि काही अशा काळजी किंवा चिंता करण्यासारख्या गोष्टी पण आढळतात का तिच्यामध्ये गर्भधारणा झाल्यावर? राईट. तर जसं तुम्ही म्हटलं की प्रेग्नन्सी हा फारच उल्हासाचा काळ असतो, एक एक्साइटमेंट असते, कुतूहल असतं की बाळ कसं राहील. पण याच्यासोबत एक बऱ्याचशा बायकांच्या मनात एक निगेटिव्ह भावना किंवा नकारात्मक विचार या प्रकारचे येतात की एक तर चिंता स्वतःच्या तब्येतीबद्दल, प्रेग्नन्सी कशी राहील, डिलिव्हरीबद्दल एक भीती बरेचदा असते, कारण की खूप लोकांकडनं हॉरर स्टोरीज ऐकलेल्या असतात डिलिव्हरीबद्दल. बाळ कसं राहील, जर बाय चान्स प्रेग्नन्सीमध्ये काही कमी जास्त झालं तर मग ती एक चिंता की काही बाळाला नुकसान तर नाही होणार, मला नुकसान तर नाही होणार. शरीरात येणारे बदल, वजन वाढत असतं, आपला रूप बदलत असतो, तर त्याच्याबद्दल एक चिंता की मी परत अगोदरसारखी होणार का. तर या टाईपचे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे विचार चालतात मनात. एन्झायटी जसं मी म्हटलं तर ती बरेच बायकांना होते या सगळ्या गोष्टींना घेऊन. आणि कधी कधी बायकांना डिप्रेशनसुद्धा होतं. हेही बघणं महत्त्वाचं असतं की त्या बाईला अगोदर हा आजार होता का, डिप्रेशन किंवा एन्झायटी. जर होता तर मग प्रेग्नन्सीमध्ये रिपीट व्हायची रिस्क असते. होतच असं नाही, पण रिस्क असते. कारण की आता हॉर्मोन हा शब्द मी बरेचदा वापरीन, पण ते हॉर्मोन्स जे सडनली चेंज होतात शरीरात त्याच्यामुळे डिप्रेशन, एन्झायटी हे ट्रिगरसुद्धा होऊ शकतात. तर हॅपीनेस सोबत सोबत बरेचदा हे नेगेटिव्ह विचार किंवा भावना असतात मनात असतात आणि त्या फ्लक्च्युएट पण होत असणार. मला असं वाटतं की हॉर्मोन्स जसे एक म्हणजे 9 महिने एकत्रपणे वाढतायत, त्याचप्रमाणे त्यांना ते सगळं काही मानसिकतेवर येऊन ते थोडंसं फ्लक्च्युएशन पण होत असणार. आणि मॅम, जसं तुम्ही सांगितलं की गर्भधारणा जेव्हा होते तेव्हा ते हॉर्मोन्स वाढीला लागतात, 9 महिने ते वाढलेत, आणि प्रसूती झाल्यावर म्हणजे डिलिव्हरी झाल्यावर ते हॉर्मोन्स एकदम कमी होतात. तर या गोष्टीचा आणि प्रसूती झाल्यानंतर काय परिणाम होतो म्हणजे मानसिक आरोग्यावर स्त्रीच्या, आणि तिला अशा काही चिंता किंवा काळजी किंवा चॅलेंजेस ज्याला म्हणू शकतो, आव्हानं असे काही फेस करावे लागतात, सामोरे जावे लागतात का? प्रेग्नन्सी नंतरचा जो काळ असतो त्याच्यात शरीरात प्रचंड बदल होतात. जे हॉर्मोन्स अगदी 20-30 पटीने वाढलेले असतात ते सडनली ड्रॉप होतात. नवीन हॉर्मोन्स जे असतात, प्रोलॅक्टिन, ऑक्सिटोसिन, यांची वाढ होते. तर शरीरात हा खूप मोठा बदल सुरू असतो या काळात. आणि हे जे हॉर्मोन्सचे लेवल चेंज होतात यांना परत नॉर्मल व्हायला 6 महिने सुद्धा लागून जातात. तर तितक्या काळात बदल हे शरीरात सुरूच असतात. परत डिलिव्हरीनंतर एक खूप मोठा बदल म्हणजे झोप.
झोप अतिशय कॉम्प्रोमाइज होते, कारण की सगळ्यांनाच माहिती आहे की अगदी लहान बाळाचं काही शेड्यूल नसतं, ते कधीही झोपतात कधीही उठतात आणि त्या प्रोसेसमध्ये त्या आईलाही नीट झोपता येत नाही, सारखं सारखं वारंवार उठणं, बाळाची काळजी घेणं, त्याला फीड करणं. तर तो जो झोपेचा अभाव असतो ना, त्याच्यानी माइंडवर खूप मोठा इम्पॅक्ट होतो म्हणायला हरकत नाही. म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर एका स्त्रीचं पूर्ण रुटीन आणि शरीर पूर्णच बदलून जात असतं आणि त्याचा परिणाम होतो. तर याबद्दल आपण आणखी जाणून घेऊया मॅम आपल्याकडनं, पण कार्यक्रमात सध्या वेळ झाली एका विश्रांतीची. ओके दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर नेहा सालनकर आपल्यासोबत आहेत आणि आपण बोलत आहोत महिलांच्या मानसिक समस्या आणि निदान या विषयावर. मॅम, विश्रांतीपूर्वी प्रसूती झाल्यावर महिलांच्या मानसिक आरोग्यावर काय बदल होतात याबद्दल आपण बोलत होतो, तर त्याबद्दल आणखी काही सांगता येईल का? तर प्रसूती म्हणजे डिलिव्हरीनंतर 2 प्रकारचे प्रॉब्लेम्स दिसतात आम्हाला. एक असतं ज्याला बेबी ब्लूज म्हणतात, म्हणजे जे थोडाफार प्रमाणात होणारं डिप्रेशनसारखे सिम्पटम्स. हे जवळपास डिलिव्हरीच्या 2-3 दिवसानंतर सुरू होतं आणि 2 ते 3 आठवड्यात पूर्णपणे बसून जातं. याच्यात थोडे चिंताजनक विचार जास्त असतात. ही भीती की मला हे जमेल का, मला बाळाला सांभाळता येईल का, थोडं दुःखी वाटणं, असं ओव्हरवेल्म झाल्यासारखं वाटणं, झोपेत थोडा डिस्टर्बन्स येणं, आणि हे 30 ते 70% बायकांमध्ये होतं, पण मग ते आपोआप बसून जातं. याचा थोडा एक पाऊल पुढे म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन, म्हणजे जिकडे प्रॉपर डिप्रेशनचे सिम्पटम्स आपल्याला दिसतात. तर याच्यात काय होतं की जेव्हा सिम्पटम्स थोडे कमी असतात ते घरच्या लेवलवरही मॅनेज होतात. दुःखी राहणं, उत्साह नाही राहणं, बाळाकडे फारसं लक्ष द्यायची इच्छा नाही होणं, किंवा कधीकधी बाळापासून भीतीसारखं वाटणं, स्वतःला बाळापासून दूर ठेवणं, या टाईपचे प्रॉब्लेम्स दिसतात. जेव्हा सिम्पटम्स जास्त वाढून जातात, काही स्त्रियांना सुसाईडचे विचार, जीव द्यायचे विचार येतात, मग तिकडे आम्हाला औषधीसुद्धा सुरू करावे लागतात. आणि हे जवळपास एक 10 ते 15% बायकांमध्ये दिसतं. आणि याचा जो सगळ्यात टोकाचा प्रकार आहे त्याला पोस्टपार्टम सायकोसिस म्हणतात, जे अगदी 3-4% बायकांमध्ये दिसतं. तर पोस्टपार्टम सायकोसिस म्हणजे बाईला भ्रम निर्माण होतात, कानाकडे आवाज येणं, हॅल्युसिनेशन्स ज्याला आम्ही म्हणतो, डोळ्याला दृश्य दिसणं, मनात शंकेचे विचार, भीती वाटणं, कोणी मला काही करून देईल, बाळाला काही करून देईल. आणि कधीकधी या परिस्थितीत बायका बाळांना हर्टसुद्धा करू शकतात. त्यामुळे त्या स्त्रीला बाळापासून सेपरेट करणं महत्त्वाचं असतं. बरेचदा हॉस्पिटलाइज करावं लागतं आणि अग्रेसिव्हली ट्रीट करावं लागतं. बरं. आणि मॅम, जशा या स्त्रिया आहेत स्तनपान करणाऱ्या, म्हणजे प्रसूती झाल्यावर स्तनपान करणाऱ्या आहेत, आणि गर्भवती स्त्रिया पण जेव्हा तुमच्याकडे येतात एखाद्या मानसिक आजारासंबंधी चिकित्सा घ्यायला, उपचार घ्यायला, तर तुम्हाला काय चॅलेंजेस किंवा आव्हानं असे फेस करावे लागतात किंवा सामोरं जावं लागतं त्यांना? राईट. तर प्रेग्नन्सी आणि ब्रेस्ट फीडिंग हे दोन्ही वेळांमध्ये औषधांवर स्पेशल लक्ष द्यावं लागतं. प्रेग्नन्सीमध्ये दिले जाणारे सगळ्याच औषधांना वेगळ्या कॅटेगरीजमध्ये डिवाइड केलं जातं, ABCDE आणि X. त्यातनं A म्हणजे सगळ्यात सेफ, जसे आपले आयरनच्या, कॅल्शियमच्या गोळ्या झाल्या, आणि X म्हणजे त्या ज्या अगदीच अलाउड नाही आहेत, कॉन्ट्रा इंडिकेटेड आहेत. तर आमचे जे औषधी असतात, सायकॅट्रिक औषधी असतात, ते जास्त करून कॅटेगरी C किंवा D मध्ये बसतात. तर आणि जे ब्रेस्ट फिडिंगच्या वेळेत देणाऱ्या औषधं असतात त्याही अशाच कॅटेगरी L1 to L5 मध्ये डिवाइड होतात. L1 सगळ्यात सेफ असतं, L5 आहे जे अजिबात अलाउड नसतं, कारण की बेबीला रिस्क खूप असतो. तर आमचे औषधं L2, L3 या कॅटेगरीमध्ये बसतात. तर दोन्ही वेळेस औषधं देताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. जो आजार आहे तो किती सिव्हिअर आहे, किती काळपासून आहे, अगोदर म्हणजे प्रेग्नन्सीच्या अगोदर असा आजार होता का त्या बाईला, आणि बाळाला किती नुकसान आहे आणि आईला त्या आजारापासून किती नुकसान आहे, आणि औषध नाही द्यायचा परिणाम काय राहील आणि औषध दिल्यावर बेनिफिट वर्सेस रिस्क काय राहील, हे आम्हाला स्टडी करून औषध द्यावं लागतं. प्रेग्नन्सीमध्ये एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे की फोलिक ॲसिड नावाचं विटॅमिन आम्ही देतो, कारण की त्याच्याने मग औषधापासून बाळाला होणारं नुकसान बऱ्यापैकी कमी होऊन जातं. आणि ब्रेस्ट फीडिंग करताना पेशंट्सला बरेचदा ॲडवाईस करावं लागतं की औषध घेतल्यावर एक 3 ते 4 तासाचा गॅप ठेवावा स्तनपान करण्यामध्ये, कारण की म्हणजे मग बाळावर त्या औषधाचा इफेक्ट नको व्हायला.
म्हणजे समजा ती स्तनपान करणारी आहे तर तिला वेगळ्या प्रकारे तुम्हाला औषधं द्यावी लागतात आणि गर्भवती असेल तर तिला वेगळ्या प्रकारे तुम्हाला द्यावे लागतात. बरं, तर मॅम जसं समजा मेनोपॉज सुरू झाला आहे किंवा त्याचे एक सिम्पटम्स लक्षणं शरीरात सुरू झाली आहेत, तर त्या मेनोपॉजचा म्हणजे रजोनिवृत्ती ज्याला म्हणू आपण, तर त्याचा आणि मानसिक आरोग्याचा काय संबंध येईल? राईट. तर मेनोपॉज म्हणजे त्या पॉईंटला म्हणतात जिकडे एक पूर्ण वर्षासाठी पिरियड स्टॉप झालेले असतात. पण मेनोपॉज या पॉईंटवर पोचायच्या 2 ते 3 वर्षा अगोदरच शरीरात हॉर्मोनचे बदल बऱ्यापैकी सुरू होऊन जातात. आणि मेनोपॉज आणि मानसिक स्वास्थ्याचं खूप डीप कोरिलेशन आहे. मेनोपॉजमध्ये शारीरिक बदल बरेच दिसतात. वन इज ऑफकोर्स जिकडे पिरियड्स थांबतात. दुसरं म्हणजे ज्याला आम्ही वेझोमोटर सिम्पटम्स म्हणतो, हॉट फ्लशेस, एकदम गरमी वाटणं, घाम फुटणं, लाल येऊन जाणं चेहरा, मग वजनात बदल येणं, झोप डिस्टर्ब होणं, चिडचिडेपणा वाढणं, ब्लोटिंग होणं किंवा स्तनात दुखणं, या टाईपचे शारीरिक बदल येतात. आणि सायकोलॉजिकल फॅक्टर्स बरेच असतात या वेळेला. एक तर हे असतं की या वयात बरेचदा मुलं घराबाहेर पडतात, तर याला एम्प्टी नेस्ट सिंड्रोम ज्याला आम्ही म्हणतो, की बऱ्याचशा बायकांचं सगळं बरंचसं रुटीन मुलांच्या अवतीभवती असतं आणि ते मुलं घराबाहेर पडले की आता मी काय करायचं, किंवा एक अस्तित्वावर जो क्वेश्चन मार्क थोडा येतो, एक ते असतं. या एजमध्ये त्यांचे आईवडिलांची हेल्थ बरेचदा डिक्लाईन होत असते, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे हेल्थ प्रॉब्लेम्स येतात, एक त्याचं स्ट्रेस असतं. मग सेक्स लाईफ डिस्टर्ब होऊन जाते हॉर्मोन चेंजेसमुळे. तर या सगळ्या सायकोलॉजिकल फॅक्टर्समुळे मग आपल्याला मानसिक बदलसुद्धा दिसतात. मानसिक बदल म्हणजे एन्झायटीचं प्रमाण वाढणं, काही काही बायकांना मी पॅनिक अटॅकसुद्धा येताना बघितलं आहे, डिप्रेशनचं प्रमाण वाढणं, त्याच्यानंतर एक फ्रस्ट्रेशनचा लेवल वाढणं, चिडचिडेपणा जास्त होणं, मेमरीवर इफेक्ट येणं, कॉन्सन्ट्रेशन, कामात लक्ष नाही लागणं, ब्रेन फॉग अगेन, तशा टाईपचे सिम्पटम्स. तर हे सगळे आपल्याला मानसिक बदलही दिसतात मेनोपॉजच्या वेळेला. म्हणजे बरंच काही डील करावं लागतं, म्हणजे सामोरं जावं लागतं एका स्त्रीला तिच्या पूर्ण जीवनचक्रात. हो. आणि मॅम जसं गर्भनिरोधक गोळ्या यांचं सेवन केलं जातं की अनवॉन्टेड प्रेग्नन्सी किंवा प्रेग्नन्सी नको असेल तेव्हा त्याचा वापर केला जातो, तर त्या गोळ्यांचा काही परिणाम होतो का आपल्या मानसिक आरोग्यावर स्त्रियांचे? राईट. तर जे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ज असतात त्याच्यात हॉर्मोनचं कॉन्टेंट असतं, तर त्याच्याने दोन्ही प्रकारचे चेंजेस येतात. थोडा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण असतो, थोडा निगेटिव्ह इम्पॅक्ट पण असतो. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट म्हणजे एक थोडा सेन्स ऑफ इंडिपेंडन्स, म्हणजे जी प्रेग्नन्सीची भीती असते ती निघून जाते, कारण की तुम्हाला हे माहिती आहे की तुम्ही ओरल कॉन्ट्रासेप्टिव्हजवर आहात. त्याच्यानंतर बरेचदा ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ज ट्रीटमेंटच्याही पद्धतीने वापरतात. ज्या मुलींमध्ये किंवा बायकांमध्ये पिरियडशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे, पिरियड्स इरेग्युलर आहे, खूप पेनफुल आहे, त्याचं ट्रीटमेंट म्हणूनही ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ज वापरले जातात. पण त्याचा कधीकधी निगेटिव्ह इम्पॅक्टसुद्धा असतो. म्हणजे शरीरात बदल येणं, वजन वाढणं, ब्लोटिंग होणं किंवा चिडचिडेपणा वाढणं. आणि जर तुम्ही डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनच्या बाहेर जास्त वेळासाठी खाल्लं किंवा जास्त डोजेसमध्ये खाल्लं तर त्याच्यानी मानसिक सिम्पटम्स जास्त क्रिएट होऊ शकतात. बरं. आणि मॅम असं म्हटलं जातं की आई किंवा एक स्त्री त्या घराचा, त्या कुटुंबाचा आधारस्तंभ आहे, तर त्या आईचं, त्या स्त्रीचंच मानसिक आरोग्य समजा चांगलं नसेल तर घरातील मुलांवर किंवा कुटुंबावर काय परिणाम होऊ शकतात? राईट. मी बऱ्याचशा मुलांसोबत काम करते, टीनेजर्ससोबत काम करते आणि बरेचदा ते अशा घरांमधून येतात जिकडे पेरेंट्सची किंवा स्पेसिफिकली आईची तब्येत मानसिक रूपात डिस्टर्ब्ड असते, तर याचा खूप मोठा इम्पॅक्ट असतो. आई म्हणजे एक सेफ स्पेस असते, एक ग्राउंडिंग प्रोव्हाइड करते आई. तुमच्या कुठल्याही स्ट्रेसच्या काळात तुम्हाला काही मानसिक स्ट्रेस असेल, शारीरिक दुखणं असेल, आजार असेल, तर आई अगदी जीव तोडून तुमची काळजी घेईल आणि शी विल मेक शुअर की तुम्ही ठीक आहात, तुमचं सगळं सुरळीत सुरू आहे. आणि स्वतः अगदी खचून रात्र जागून मुलांचं करणं, त्यांचं म्हणजे शारीरिक रूपने आणि मानसिक रूपने त्यांना जे आधार प्रोव्हाइड करतात बायका, तर तो डेव्हलपिंग एजमध्ये, ग्रोईंग एजमध्ये एक खूप मोठा फॅक्टर आहे. पण या प्रोसेसमध्ये त्या आईच्याही मानसिक स्वास्थ्याला धक्का बसू शकतो आणि जर तिचं मेंटल हेल्थ अगोदरपासून कॉम्प्रोमाइज्ड आहे तर मग अशा सिच्युएशनमध्ये मेंटल इलनेस किंवा मानसिक आजारसुद्धा निर्माण होऊ शकतो.
तर जर असं झालं तर मुलांवर बऱ्याच प्रकारचे इफेक्ट दिसतात आम्हाला. लहान मुलं असतात तर त्याच्यात अगदी दोन टोकाचे सिम्पटम्स येतात. काही मुलं अगदी शांत होऊन जातात, आतमध्ये शेलमध्ये चालले जातात. काही पोरं अगदी ॲग्रेसिव्ह होऊन जातात, त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी बिहेवियर प्रॉब्लेम्स दिसायला लागतात. शाळेत ॲकॅडमिक्समध्ये प्रॉब्लेम येतो किंवा इवन पुढे कॉलेज लाईफमध्ये ॲकॅडमिक्समध्ये प्रॉब्लेम येतो. त्यांची जी रिलेशनशिपची स्टाईल असते दुसऱ्यांसोबत ती बदलून जाते. घरनं इमोशनल सपोर्ट कमी मिळाल्यामुळे तो इमोशनल सपोर्ट बरेच जाते बाहेर शोधतात. मग त्या प्रोसेसमध्ये चुकीच्या रिलेशनशिप्समध्ये जाणं किंवा एक चुकीच्या स्टाईल आईवर कुटुंबाचं स्वास्थ्य आणि मानसिक आणि शारीरिक दोन्ही स्वास्थ्य हे निर्भर करतं. याबद्दल आपण अशी चर्चा सुरू ठेवू मॅम. सध्या घेऊया विश्रांती. दर्शको हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर नेहा सालनकर आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत महिलांच्या मानसिक समस्या आणि निदान या विषयावर. मॅम, आपण स्त्रियांच्या आयुष्यावर जो परिणाम होतो, वेगवेगळे जे जीवनचक्र आहे त्यावर ते सांगितलं की हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे आणि त्यांच्या मानसिक आरोग्याचा काय संबंध आहे याबद्दल आपण बोललो. आणखी एक गोष्ट जी आहे की म्हणजे व्यंध्यत्व. तर व्यंध्यत्व आणि मानसिक आरोग्य यांचा आपसात काय संबंध आहे? बरोबर. तर म्हणजे इन्फर्टिलिटी जे आहे तोही आजच्या काळात एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे जो बऱ्याच बायका फेस करतात. आणि स्पेशली आपण शहरांमध्ये जाऊ तर हा प्रॉब्लेम जास्त मोठ्या प्रमाणात सापडतो आपल्याला. इन्फर्टिलिटी म्हणजे 1 वर्ष प्रयत्न केल्यानंतरही जेव्हा प्रेग्नन्सी राहत नाही त्याला डॉक्टर्स इन्फर्टिलिटी म्हणतात. आता याच्यावर बराच रिसर्च केला जातो आहे आणि असं बघण्यात आलं आहे की म्हणजे 2 वे कनेक्शन आहे दोघांमध्ये. ज्या स्त्रियांना इन्फर्टिलिटी असते त्यांना प्रचंड मानसिक ताण असतो आणि ज्यांना ऑलरेडी मानसिक ताण जास्त आहे त्यांच्यामध्ये इन्फर्टिलिटीचं प्रमाण जास्त सापडतं आहे. जसं आपण डिस्कस केलं की प्रेग्नन्सी म्हणजे एक फारच एक्साइटमेंटचा वेळ असतो, खुशीची वेळ असते. आणि त्याचं ठीक उलटं म्हणजे इन्फर्टिलिटी, याच्यासोबत इतक्या नकारात्मक भावना आणि विचार जोडले असतात. सगळ्यात मोठं म्हणजे एक जो कमीपणा बायकांना जाणवतो की बाकी लोकांना जे सहज जमतं, ज्यांच्या शरीरांना सहज जमतं ते मला का नाही जमत. या पूर्ण याच्यात जर तुम्हाला फॅमिलीचा, नवऱ्याचा सपोर्ट असला तर यू आर लकी. नाही तर मग घरच्यांचे निगेटिव्ह कॉमेंट्स ऐकणं, त्यांचे टोमणे ऐकणं, हस्बंडचा सपोर्ट नाही राहणं. आणि अनफॉर्च्युनेटली आजही आपल्या सोसायटीमध्ये फर्टिलिटी म्हणजे प्रेग्नेंट व्हायची जबाबदारी ही एंटायरली स्त्रीची समजली जाते. कितीतरी घरांचे लोक आणि हे शिक्षित चांगल्या घरांचे पुरुष टेस्टिंगसुद्धा करून घेत नाही. कारण की खरं तर इन्फर्टिलिटी ही फिमेल म्हणजे स्त्रियांची आणि मेल पुरुषांची अशी असते. पण बऱ्याच घरचे पुरुष टेस्टही करून घेत नाही कारण की त्यांना असं वाटतं की जो प्रॉब्लेम आहे तो तिचाच असेल. तर ती जी रिस्पॉन्सिबिलिटी असते की ही माझी जबाबदारी आहे आणि मला ती पार पाडता येत नाही आहे, त्याच्यामुळे इतका एक निगेटिव्ह माहोल क्रिएट होतो मनात. आणि मग इन्फर्टिलिटीच्या ट्रीटमेंटसाठी जेव्हा आपण वाढतो तर ट्रीटमेंट रिलेटेडही प्रॉब्लेम्स भरपूर असतात. एक तर हे सगळे हॉर्मोन ट्रीटमेंट्स असतात. हाय डोस हॉर्मोन्स तुमच्या बॉडीमध्ये पंप केले जातात, इंजेक्शन्सनी दिले जातात. ते इंजेक्शन्स पेनफुल असतात. ट्रीटमेंटचा कॉस्ट बराच असतो. हे महाग ट्रीटमेंट आहे इन्फर्टिलिटीचं. त्याचा सक्सेस रेट 50% असतो. आणि मग जेव्हा सक्सेस होत नाही मग ते पूर्ण सायकल, निराशा होणं, परत दुःखी होणं, तर ते एक फारच असा डॉन्टिंग प्रोसेस आहे तो. म्हणजे त्याला खूप निगेटिव्ह इमोशन्स असोसिएटेड असतात. तर त्यामुळे इन्फर्टिलिटी जशी जशी वाढत चालली आहे त्याच्याशी संबंधित निगेटिव्ह सायकोलॉजिकल इफेक्ट्सही आम्हाला म्हणजे मानसिक आरोग्य पण तसंच नकारात्मक होत जाते. आणि मॅम, समजा एखाद्या स्त्रीचं आधीपासूनच विचार म्हणा किंवा मानसिक आरोग्य खराब आहे किंवा काही मानसिक विकार आहे, तर तिला गर्भधारणा राहण्यात त्रास होतो का किंवा का बरं होत असेल असं? राईट. तर जेव्हा कुठलीही बाई प्रेग्नन्सी प्लॅन करते किंवा प्रेग्नंट असते तर डॉक्टर्स नेहमी सांगतात की हिला खुश ठेवायचं किंवा स्ट्रेस कमी ठेवायचा. काय होतं, जेव्हा आपल्याला मानसिक ताण असतो शरीरात शारीरिक बदलसुद्धा होतात. जे स्ट्रेस हॉर्मोन्स असतात, स्टिरॉइड्स असतात, कॉर्टिझोल असतं, यांचं लेवल वाढतं. आणि हे जे सगळे स्ट्रेस हॉर्मोन्स असतात ह्यांच्यामुळे कन्सेप्शनमध्ये किंवा प्रेग्नन्सी ठेवण्यात सुद्धा प्रॉब्लेम येतात. किंवा प्रेग्नंट झाली जरी बाई तर त्याच्यानी प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम यायची शक्यता असते. तर त्यामुळे एक तर हा फॅक्टर झाला की तुमचं
म्हणजे मानसिक स्वास्थ्य कसं आहे. दुसरं हे आहे की जर त्या बाईला ऑलरेडी मानसिक आजार आहे आणि ती औषधं घेत आहे, ट्रीटमेंटवर आहे, तर तो एक इम्पॉर्टंट फॅक्टर असतो. कारण की काही काही औषधी अशा असतात ज्या प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. तर मग त्या केसमध्ये आम्हाला पूर्ण स्टडी करावं लागतं. आजार कधीपासून आहे, औषध चालू ठेवणं गरजेचं आहे का, त्याला कमी करता येईल का, बदलता येईल का, तर हा सगळा स्टडी करणं महत्त्वाचं असतं. बरं. आणि मॅम जसं कौटुंबिक हिंसाचार हे फार प्रमाणात, म्हणजे जरी आपण असं म्हणत असलो की आपला समाज हा पुढे गेलेला आहे, कौटुंबिक हिंसाचार हा असतो, तो बरेचदा माहिती होत नाही किंवा बोलल्या जात नाही, तर त्याचा काय परिणाम होत असतो घरातल्या स्त्रीवर किंवा महिलांच्या मानसिक आरोग्यावर? कौटुंबिक अत्याचार म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स एक फारच भयानक सिच्युएशन असते त्या बाईसाठी. कारण की ती सतत त्या भीतीत जगत असते. आता हा जो अत्याचार आहे हा शाब्दिक असू शकतो, शारीरिक असू शकतो, लैंगिकसुद्धा असू शकतो आणि त्याच्यातनं तिला काही पळवाट नसते. बऱ्याच सिच्युएशन्समध्ये सासरच्यांचाही सपोर्ट नसतो, माहेरच्यांचाही सपोर्ट नसतो आणि सतत अशा व्यक्तीसोबत जगणं जो कधीही तुम्हाला त्रास देऊ शकतो, हानी करू शकतो, मारू शकतो, हे फार स्ट्रेसफुल असतं. आणि बरेचदा जे पुरुष असतात ते गॅस लाइटिंग हा प्रकार वापरतात. गॅस लाइटिंग म्हणजे त्या स्त्रीला असं फील करवणं की हे जे चुकलं, हे जे झालं ही तुझी चूक होती, तू अशी वागली त्यामुळे मला असं रिॲक्ट करावं लागलं. आणि ओव्हर टाईम हे जेव्हा सारखं सारखं होतं तर त्या स्त्रीला खरोखर वाटायला लागतं की माझी चूक आहे, मी हे आक्रोश इन्व्हाइट करून घेते आहे माझ्यावर. त्यामुळे वेळेसोबत तिचा कॉन्फिडन्स अतिशय कमी होऊन जातो, स्वतःला कमी समजणं, डिप्रेशनचे सिम्पटम्स येणं, सुसाईडचेही विचार येणं. एक त्यांच्या मनात ही भीती सतत असते की माझ्या मुलांवर या गोष्टींचा परिणाम काय होईल, आज मी जर निघाली इकडनं, मी जर चालली गेली तर हा व्यक्ती माझ्या मुलांसोबतही अशीच हिंसा करेल का. तर ते एक अतिशय स्ट्रेसफुल सिच्युएशन असते जगण्यासाठी. म्हणजे त्यांना खूप जास्त प्रमाणात, म्हणजे बाकीचे जे जीवनचक्र आहेत त्यात सगळ्यात जास्त मला वाटते कौटुंबिक हिंसाचारामुळे एका स्त्रीचं मानसिक आरोग्य सगळ्यात जास्त बिघडत असतं. डेफिनेटली. बरं. आणि मॅम जसं एखाद्या स्त्रीलाच पण म्हणता नाही येणार की फक्त स्त्रीलाच, प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण चांगलं दिसावं, की एक बॉडीचं परसेप्शन असतं की म्हणजे बॉडी इमेज आपली कशी राहायला हवी, की म्हणजे सुडोल बांधा हवा किंवा फिगर अशी हवी, असं असतं. तर या सगळ्या गोष्टींचा एक काय परिणाम होत असेल तिच्या मानसिक आरोग्यावर? राईट. तर हे बॉडी इमेज इश्यूज जे आपण अगोदर पण मेन्शन केलं होतं, हे दोघांमध्ये, स्त्रीमध्ये पुरुषांमध्येही दिसतं, पण स्त्रियांमध्ये हे कितीतरी टक्के जास्त याचं प्रमाण असतं. सुंदरता ही कुठल्याही स्त्रीच्या लाईफचा एक फारच सेंट्रल थीम असतो आणि समाजाचं एका बाईकडे बघायचा दृष्टिकोनही त्या लेन्सच्या थ्रू असतं. म्हणजे एक बाई जी आहे ती सुंदरच असायला हवी किंवा तिचा रंग असा असायला हवा, हे एक म्हणजे ठराविक समाजानेच तिच्यासमोर ठेवलेले आहेत. अगदी. तर या गोष्टीचा काय परिणाम असतो मानसिकतेवर स्त्रीच्या हे आपण जाणून घेऊया. त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर नेहा सालनकर आपल्यासोबत आहेत आणि आपण बोलत आहोत महिलांच्या मानसिक समस्या आणि निदान या विषयावर. मॅम, विश्रांतीपूर्वी आपण कसं दिसतो याचा आपल्या मानसिकतेवर किंवा मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो याबद्दल तुम्ही सांगत होता, तर त्याबद्दल आणखी काही माहिती दर्शकांना देता येईल का? राईट. आजकाल एक नवीन विलन आहे बॉडी इमेज इश्यूजमध्ये, तो आहे सोशल मीडिया. सोशल मीडियावर सगळ्यांना बघून असंच वाटतं की ही किती सुंदर दिसते, ही किती उंच आहे, ही किती गोरी आहे, ही किती बारीक आहे. कारण की सोशल मीडिया आपल्याला फक्त चांगल्या गोष्टी दाखवतं, पण या इमेजेसचा स्पेशली यंग मुलींच्या मनावर खूप मोठा प्रभाव असतो, खूप मोठा परिणाम असतो. आणि जेव्हा त्यांना असं वाटायला लागतं की मी चांगली नाही दिसत, तिकडे त्या प्रॉब्लेमची सुरुवात होते. कारण की मग त्यांना स्वतःबद्दल काहीच नाही आवडत. स्वतःचं वजन जास्त वाटतं, उंची ठीक नाही वाटत, रंग ठीक नाही वाटत आणि आपले सगळे पॉझिटिव्ह पॉईंट्स इग्नोर करून आपल्यामध्ये काय कमी आहे त्यांचा सगळा फोकस त्याच्यावर जातो. याच्या व्यतिरिक्त एक मोठा प्रॉब्लेम याच्याशी असोसिएटेड आहे, तो आहे इटिंग डिसऑर्डर्स. बऱ्याचशा मुलींना ज्यांना असं वाटतं की आपण लठ्ठ आहोत किंवा हवा तसा आकार नाही आहे, त्यांच्यामध्ये इटिंग डिसऑर्डर्स हा प्रकार निर्माण होतो. याच्यात सगळ्यात कॉमन आहे ॲनोरेक्सिया नावाचा प्रकार,
जिकडे मुली जेवण करणं अगदी कमी करून टाकतात. म्हणजे त्यांची डेली फूड रिक्वायरमेंट जितकी आहे त्याच्यापेक्षा अर्ध किंवा अर्ध्यापेक्षाही कमी इंटेक असतो त्यांचा. जेवण करणारच नाही, जेवणाचे छोटे छोटे तुकडे बनवून त्याच्याशी खेळत राहणं, अन्न सोडून देणं, कधी कधी जेवण लपवतात कपाटात कारण की आईवडिलांना कळू द्यायचं नसतं की मी खात नाही आहे. वजनावर अतिशय जास्त फोकस आणि स्वतःबद्दल एक तिरस्कार मनात निर्माण होऊन जातं. दुसरा एक इटिंग डिसऑर्डर असतो बुलिमिया, ज्याच्यात खाऊन खूप घेतात पण मग त्याच्यानंतर ते उलटी करून किंवा लॅक्झेटिव्हचा वापर करून ते बॉडीमधनं पर्च पण करतात. तर हे 2 इटिंग डिसऑर्डर्स आहे. तर जेव्हा असं लक्षात येतं की हा प्रॉब्लेम असू शकतो, हे फार महत्त्वाचं आहे की प्रोफेशनल हेल्प घ्यावी. कारण की जर हा प्रॉब्लेम वाढला तर याच्यामध्ये मग शारीरिक नुकसान व्हायला लागतं. बरेचदा मुली म्हणजे कुपोषित सुद्धा होऊन जातात, त्याच्यात हेअरफॉल व्हायला लागतो, पिरियड्समध्ये प्रॉब्लेम येतात. जर मुली खूप यंग असल्या तर पिरियड्सची सुरुवात प्युबर्टी ज्याला म्हणतो त्याच्यात सुद्धा प्रॉब्लेम येतो. मानसिक प्रॉब्लेम दिसतात, एन्झायटीचे प्रकार, डिप्रेशन दिसणं, स्वतःला हार्म करणं, कट करणं, असेही प्रॉब्लेम्स दिसतात. बरं, म्हणजे सोशल मीडियामुळे पण त्याच्यावर खूप असा वाईट परिणाम होताना दिसतो आहे. आणि मॅम, जसं सायकोफार्मॅकोलॉजी आणि स्त्रियांचं मानसिक आरोग्य यांचा आपसात काय संबंध येईल? सायकोफार्मॅकोलॉजी म्हणजे जे सायकॅट्रिक प्रॉब्लेम्समध्ये दिले जाणारे औषधं असतात त्यांचा अभ्यास म्हणजे सायकोफार्मॅकोलॉजी. स्त्रियांसाठी म्हणजे देर आर स्पेशल कन्सिडरेशन्स. काही गोष्टी आम्हाला स्पेसिफिकली बघाव्या लागतात. एक इश्यू आहे म्हणजे पिरियड्सवर औषधांचा इम्पॅक्ट. काही औषधांनी प्रोलॅक्टिन हॉर्मोनचा प्रमाण वाढतं, तर त्याच्यामुळे पिरियड्स इरेग्युलर होणं, वाढणं, कमी होणं असा बदल आम्हाला दिसतो. काही औषधांमुळे PCOD हा प्रकार वाढायची रिस्क असते. काही औषधांचा इम्पॅक्ट थायरॉइड हॉर्मोनच्या लेवल्सवरती होतो. तर ते सगळं आम्हाला मॉनिटर करावं लागतं किंवा तसा प्रॉब्लेम होताना दिसला तर मग आम्ही औषधं अकॉर्डिंगली चेंज करतो. दुसरं म्हणजे एक कॉस्मेटिक व्हॅल्यू जी असते औषधांची, म्हणजे औषधांमुळे वजन वाढणं, हेअरफॉल येणं, स्किनवर पिंपल्स येणं. तर जर आम्हाला दिसतं की पेशंटला हे साईड इफेक्ट्स होत आहेत तर त्याला पण आम्ही इम्पॉर्टन्स देतो. तिसरं म्हणजे जे आपण डिटेलमध्ये बोललो प्रेग्नन्सी आणि ब्रेस्ट फिडिंग, त्यावेळेस स्पेशल लक्ष द्यावं लागतं. काही गोळ्यांचा ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह सोबतही परिणाम असतो, तर त्यांची लेवल कमी किंवा जास्त करतं. काही औषधांनी ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडं पुरळ व्हायची रिस्क असते. तर या काही स्पेशल कन्सिडरेशन जे आम्हाला स्त्रियांची ट्रीटमेंट करताना लक्षात ठेवावं लागतं. बरं. आणि मॅम, जसं आजच्या युगात म्हणजे प्रत्येक स्त्री ही इंडिपेंडेंट आहे किंवा काम करणारी आहे, बाहेर जाऊन ती काहीतरी अर्न करते, जॉब करते, नोकरी करते किंवा छोटं मोठं काही ना काही काम करत असते. तर ते कामाचं ठिकाण जिथे ते वर्क प्लेस आहे त्याचा तिच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो, आणि समजा काही समस्या येत असतील मानसिक आरोग्यावर तर त्या तिने कशा हाताळायला हव्या? राईट. अगोदरपेक्षा आज जास्त स्त्रिया घराबाहेर पडतात, त्या जॉब्स पण हँडल करतात, प्रोफेशनल करिअरमध्ये फ्लरिश करतात आणि घरही सांभाळतात. पण या प्रोसेसमध्ये वर्क लाईफ बॅलन्स हे मेंटेन करणं त्या स्त्रीसाठी फार इम्पॉर्टंट होऊन जातं. कारण की एकाच घरच्या पुरुषाचं प्रोफेशनल सक्सेस परस्यू करणं आणि स्त्रीचं प्रोफेशनल सक्सेस परस्यू करणं याच्यातही फरक असतो. ती स्त्री जरी घराबाहेर पडली तरी घराची जास्त जबाबदारी तिच्यावरच असते, मुलांची जास्त रिस्पॉन्सिबिलिटी तिच्यावरच असते. तर त्यामुळे वर्क लाईफ बॅलन्स हा प्रकार स्त्रियांना जास्त मॅनेज करावा लागतो. असं असलं तर तुमच्या वर्क स्पेसमध्ये काम करायच्या जागेवर जर मानसिक आरोग्याकडे फोकस आहे, त्या गोष्टीवर लक्ष दिलं जातं, तर ही कोणत्याही एम्प्लॉईला स्पेशली स्त्रियांना फारच हेल्पफुल गोष्ट असते. तर माझ्या मताने सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कामाच्या जागेवर मेंटल हेल्थ किंवा मानसिक आरोग्य याच्याबद्दल एक ओपन चर्चा असणं फार महत्त्वाचं आहे. एक डायलॉग मेंटेन्ड असणं महत्त्वाचं आहे. कारण की अनलेस तुम्ही ओपनली बोलत नाही याच्याबद्दल, तुम्हाला जर उद्या काही प्रॉब्लेम झाले तर तुम्ही ते आपल्या कॉलिगसोबत किंवा सिनियरसोबत शेअर करू शकणार नाही. दुसरं म्हणजे बरेच वर्क प्लेसेस आजकाल वर्कशॉप्स किंवा टॉक्स अरेंज करतात त्यांच्या एम्प्लॉईसाठी. मी बऱ्याचशा कॉर्पोरेटसोबतही वर्क केलेलं आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट, हॅपीनेस ॲट वर्क प्लेस अशा टाईपचे सेमिनार्स आम्ही घेतो की ज्याच्यामधनं आम्ही एम्प्लॉईजमध्ये अवेअरनेस पण क्रिएट करतो की मानसिक त्रास काय असतात, काय पद्धतीने दिसतील किंवा त्यांना कसं आपण बेटर हँडल करू शकतो. काही कंपनीजचं त्यांच्याकडे ऑनबोर्ड काउन्सिलर्स असतात की जर त्यांना असं वाटतं की आपल्या एम्प्लॉईजला प्रॉब्लेम होतो आहे तर ते डायरेक्टली काउन्सिलर्सकडे पाठवतात.
किंवा मग टायअप्स असतात की ते रेफर करतात दुसऱ्यांकडे. तर अशा टाईपचं एक अवेअरनेस किंवा अशा टाईपचं एक माहोल असणं फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ज्या ठिकाणी काम करत आहे त्या वर्क प्लेस तेवढंच हॅप्पी आणि चांगलं, आणि ज्यांच्याकडे काम करत आहे त्यांची ती जबाबदारी की त्यांच्या एम्प्लॉईजच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं. आणि मॅम समजा एखाद्याचं मानसिक आरोग्य ठीक नाही आहे तर त्याच्यामुळे त्याच्या शरीरावर काही परिणाम होतो का? म्हणजे मानसिक विकारामुळे शारीरिक विकार पण होऊ शकतात का? अगदी होतात. आणि लोकांना खूप कुतूहल वाटतं. आमच्याकडे आम्ही बऱ्याच क्लोज असोसिएशनमध्ये बाकी स्पेशालिटीजच्या डॉक्टर्ससोबत काम करतो, फिजिशियन्स, पीडियाट्रिशियन्स, न्यूरोलॉजिस्ट. आणि वरच्यावर ते आमच्याकडे पेशंट्स रिफर करतात. पेशंट्स त्यांच्याकडे आधी जातात कारण की पेशंट्सला त्रास शारीरिक असतो, पण बरंच हिस्ट्री घेतल्यावर, एक्झामिनेशन केल्यावर डॉक्टर्सला असं आढळतं की यांना शारीरिक विकार काही नाही आहे, त्यांना जो त्रास आहे तो त्यांच्या मानसिक प्रॉब्लेम्समुळे आहे. आणि मग ते पेशंट्स आमच्याकडे येतात. बरेचसे पेशंट्स येतही नाही कारण की त्यांना असं वाटतं की माझं पोट दुखत आहे तर याचा मानसिकतेशी काय संबंध आहे, किंवा मला उलट्या होत आहेत तर याचा मानसिक ताणाशी काय संबंध आहे. पण अशा आजारांना आम्ही सायकोसोमॅटिक आजार असे म्हणतो. सायकोसोमॅटिक म्हणजे त्रास असतो शारीरिक, पण त्याला सायकोलॉजिकल बॅकग्राऊंड असतं. बरेचदा आम्हाला क्लिअर कट कळतं की घरी काही प्रॉब्लेम्स आहेत, काही आर्थिक संकट आहे, लिगल इश्यूज आहेत, इंटरपर्सनल प्रॉब्लेम्स आहेत, ज्याच्यामुळे हे सिम्पटम्स निर्माण होत आहेत. कधी कधी ठोस कारण नाही कळत, पण हे अगदी फार वाईड रेंज ऑफ सिम्पटम्स असते ही. म्हणजे दुखण्याचे सिम्पटम्स, डोकं दुखणं, अंग दुखणं, पोट दुखणं, चक्कर येणं, कोणत्या कोणत्या पेशंट्सला झटके येतात, बेशुद्ध होतात, मेमरी लॉस होऊन जातो. इट्स अ व्हेरी वाईड रेंज ऑफ सिम्पटम्स. श्वास घ्यायला त्रास होणं, दम लागल्यासारखं होणं, हे असा वाईड रेंज ऑफ सिम्पटम्स असतो जो फिजिकली फिट पेशंट्समध्ये सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्समुळे होऊ शकतात. तर मॅम विशेषतः महिलांसाठी, स्त्रियांसाठी मेंटल हेल्थ केअर किंवा मानसिक आरोग्य हे सांभाळायला काय सुविधा उपलब्ध आहे, काय सेवा उपलब्ध आहेत? राईट. तसं तर आपल्याकडे स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी सगळे सर्व्हिसेस ॲक्सेसिबल असतात, पण स्त्रियांसाठी एक वेगळा अँगल हा असतो, म्हणजे ज्याला लीगल अँगल असतो. आपल्याकडे सखी सेंटर्स असतात किंवा भरोसा सेल असतं. हे मोस्टली त्या बायकांसाठी असतं ज्यांना डोमेस्टिक व्हायलन्सचे विक्टिम्स असतात किंवा अब्यूजचे विक्टिम्स असतात. तर अशा सेंटर्समध्ये त्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीची मदत दिली जाते. म्हणजे फक्त सायकोलॉजिकल मदतच नाही, त्यांना इकडे मेडिकल हेल्प दिली जाते, लीगल हेल्प दिली जाते, पोलीस हेल्प दिली जाते, किंवा टेम्पररी शेल्टरसारखंही प्रोव्हाइड केलं जातं. मग सखी हेल्पलाईन आहे वा नेट1. तर हे एक्सक्लुझिव्हली बायकांसाठी असणारे प्रोव्हिजन्स आहे की ज्याचा उपयोग त्यांनी केला पाहिजे. बिलकुल. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया मॅम. त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर नेहा सालनकर आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत महिलांच्या मानसिक समस्या आणि निदान या विषयावर. मॅम, महिलांना जेव्हा तुम्ही एक मानसिक आरोग्य किंवा मानसिक विकार घेऊन जेव्हा त्या तुमच्याकडे येतात, त्यांना उपचार देतात, तर ते देताना काय अडथळे असे तुम्हाला सामोरं जावं लागतं त्यांना, आणि कुठले आहेत ते, आणि का बरं होतं असं? सगळ्यात पहिला प्रॉब्लेम म्हणजे डॉक्टरपर्यंत पोचायचा प्रॉब्लेम, हेल्प सिकिंग बिहेवियर ज्याला आम्ही म्हणतो. कारण की जसं आपण अगोदर बोललो की स्त्रियांच्या मेंटल हेल्थला इतकं महत्त्व दिलं जात नाही, त्यामुळे सिम्पटम्स वाढतपर्यंत त्या गोष्टीला टाळलं जातं, दुर्लक्ष केलं जातं. आणि अवेअरनेससुद्धा नसते की अच्छा हा त्रास आहे, हा मानसिक आजार आहे, तर याच्यासाठी आपल्याला काउन्सिलिंग किंवा सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट घ्यायला हवी. दुसरं म्हणजे एक आर्थिक अँगल त्याला असतो की जिकडे स्त्रियांच्या ट्रीटमेंटवर फारसा खर्च करायला लोक बघत नाही. तिसरं म्हणजे स्त्रियांचा बरेचदा पुरुषांवर डिपेंडन्स असतो, म्हणजे आर्थिक रूपाने डिपेंडंट असतात, ट्रीटमेंटसाठी स्वतःकडे पैसे नसतात. दुसरं म्हणजे जे दूरनं येणारे पेशंट असतात, बाहेरगावचे पेशंट असतात, ते बरेचदा एकटे ट्रॅव्हल नाही करत, मग सोबत चालायला कोणीतरी पाहिजे. तर जर त्यांना वेळ असला तर त्या बायका पोचतात, बरेचदा त्यांना वेळ नसला तर आमच्याकडे पोचायला त्यांना उशीर होतो. चौथी गोष्ट म्हणजे गैरसमज औषधांना घेऊन. बऱ्याच बायकांच्या मनात ही भीती असते की आपण हे औषधं घेतलं तर पुढे प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम येईल किंवा पिरियड्समध्ये प्रॉब्लेम येईल किंवा वजन खूप वाढून जाईल. तर असे गैरसमज असतात बऱ्याचशा पेशंट्सच्या मनात. आणि आणखी एक फॅक्टर जे खूप महत्त्वाचं आहे ते हे आहे की
जो एक टॅबू असतो या आजारांना, कलंक असतो की लग्नाच्या अगोदर फॅमिलीजला वाटतं की लोकांना कळलं की मुलीला मानसिक आजार आहे तर तिचं लग्न कसं होईल, किंवा तिच्या पाठीमागे भाऊ बहिणी असतील तर त्यांचं लग्न व्हायला अडथळा येईल. लग्नानंतर घरच्या लोकांना वाटतं की आमच्या फॅमिलीच्या नावाचा प्रश्न आहे, लोक काय म्हणतील, घराच्या सुनेला मानसिक आजार आहे. तर हा एक खूप मोठा बॅरियर असतो ट्रीटमेंट, आणि ज्याच्यामुळे ते म्हणजे अवॉइड करतात की रेकग्नाइज, म्हणजे ओळखही दाखवत नाहीत की हो असं काही आहे आमच्या घरातील स्त्रीला, आणि तिला डॉक्टरकडे जायला पण प्रोत्साहन देत नाही. तर मॅम, जसं महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर कशा प्रकारे केला जाऊ शकतो? टेक्नॉलॉजी हा फार मोठा ब्लेसिंग आहे, आणि स्पेशली कोविडच्या वेळेस आम्हाला लक्षात आलं की टेक्नॉलॉजीनी मेंटल हेल्थच्या दृष्टीने किती काही केलं जाऊ शकतं. तर माझ्या हिशोबाने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे अवेअरनेस. आज ज्या बायका गावात बसल्या आहेत, घरात आहेत, त्यांनाही आपण मोबाईलच्या थ्रू, इंटरनेटच्या माध्यमातून एक माहिती पुरवू शकतो की मानसिक आजार काय असतात, लक्षणं कसे असतात, ट्रीटमेंटचे ऑप्शन्स काय काय असतात. तर अवेअरनेस हा खूप मोठा एजेंडा आहे जो असतो इंटरनेटचा किंवा टेक्नॉलॉजीचा. दुसरं म्हणजे आज देशातल्या कुठल्याही टोकात किंवा जगातल्या कुठल्याही टोकात बसून लोक ऑनलाईन कन्सल्टेशनच्या सर्व्हिसेसच्या थ्रू काउन्सिलिंग किंवा सायकॅट्रिस्टचे कन्सल्टेशन ही सर्व्हिस ॲक्सेस करू शकतात. तर आता ते जे डिस्टन्सेसचा प्रॉब्लेम होता तो बऱ्यापैकी कव्हर झालेला आहे. तिसरं म्हणजे आम्ही बरेचदा बायकांना जीवनशैलीतले बदल, त्याच्यात रिलॅक्सेशन टेक्निक सांगतो किंवा हॉबी शिकायला सांगतो, नवीन स्किल शिकायला सांगतो. तर हे पण एक खूप चांगल्या पद्धतीने ऑनलाईन ॲक्सेस करून करता येतं. ऑनलाईन बरेचसे सपोर्ट ग्रुप्स असतात, फोरम असतात की जे कॉमन प्रॉब्लेम्स ज्या बायकांना आहे, पोस्टपार्टम डिप्रेशन आहे किंवा बरेचदा अशा आया ज्यांच्या मुलांना मानसिक आजार आहे, यांचा एक ऑनलाईन सपोर्ट सिस्टम फार चांगला क्रिएट होऊ शकतो. आणि लास्ट इज, आजकाल टेक्नॉलॉजीमुळे बऱ्याच बायकांना वर्क फ्रॉम होमची सुविधा आहे, तर मग तिला तेवढंच ते वर्क लाईफ बॅलन्स मॅनेज करायला थोडं इझी जातं आणि तिच्या मानसिकतेवर चांगला परिणाम याचा होतो. मॅम, एखाद्या स्त्रीचं समजा मानसिक आरोग्य ठीक नाही आहे तर तिच्या घरच्यांची काय जबाबदारी आहे तिच्याप्रती? आय थिंक सगळ्यात मोठा रोल आहे एक अंडरस्टँडिंग ॲटिट्यूडचा. त्या पेशंटसाठी सहानुभूती असणं फार महत्त्वाचं आहे. कारण की मानसिक आजार कसे असतात ना, त्यांच्यात काही शारीरिक बदल दिसत नाही. लोकांना बघायला वाटतं की अरे वजन चांगलं आहे, टकटकीत आहे, तिला काय त्रास होतोय. पण ते एक अंडरस्टँडिंग असणं की मनस्थिती अशी आहे, हा मानसिक त्रास होतो आहे, तिचं दृष्टिकोन समजून घेणं, तिचे लिमिटेशन समजून मग तिच्यासोबत वागणं, तो सगळ्यात मोठा रोल असतो फॅमिलीचा. आम्ही सपोर्ट सिस्टम हा शब्द यूज करतो. सपोर्ट सिस्टम इज ॲब्सल्युटली व्हॅल्युएबल. म्हणजे जेव्हा आमच्याकडे पेशंट्स येतात ना, आम्ही हे एक्सप्लोअर करतो की त्यांचा सपोर्ट सिस्टम कसा आहे, त्यांना घरी कशा टाईपचं मानसिक वातावरण दिलं जातं आहे, त्यांना ट्रीटमेंटला आणलं जाईल का, त्यांचे मेडिसिन्सला कोणी सुपरवाईज करेल का, त्यांना आर्थिक दृष्टीने सपोर्ट राहील का. आणि याच्यात सगळ्यात समोर फॅमिलीचा रोल असतो, नवऱ्याचा, मुलांचा, आईवडिलांचा, भाऊ बहिणींचा रोल असतो. त्या बाईचा कॉन्फिडन्स ऑलरेडी लो झालेला असतो, तर तिचा कॉन्फिडन्स बूस्ट करायला म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्ती, लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की घरातील स्त्रीचं मानसिक आरोग्य चांगलं राहील याच्यासाठी त्यांनी थोडंसं अवेअरनेस किंवा एक जागरूक राहायला हवं. तर मॅम, आजच्या कार्यक्रमात आमच्या दर्शकांना तुम्ही काय सल्ला देणार? ज्या स्त्रिया हा प्रोग्राम बघतायत, मला त्यांना हे सांगायची इच्छा आहे की स्वतःला प्रायोरिटाईज करणं महत्त्वाचं आहे. बरेचदा स्त्रिया स्वतःला मागे टाकून बाकी जबाबदाऱ्या पुढे घेतात आणि स्वतःकडे दुर्लक्ष होतं. काही गोष्टींकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. लाईफस्टाईल चेंजेस ज्याला आम्ही म्हणतो, व्यायाम करणं, रेग्युलर व्यायाम करणं, आठवड्यातनं 4 ते 5 दिवस कमीत कमी अर्धा तास एक मॉडरेट इंटेन्सिटीचा व्यायाम करा. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या झोपेची काळजी घेणं. रात्री 7-8 तासाची सलग झोप होणं फार महत्त्वाचं आहे. तिसरं म्हणजे स्वतःच्या डाएटकडे, आहाराकडे लक्ष द्या. एक बॅलन्स्ड मील घेणं, न्यूट्रिशियस मील घेणं, वेळेवर जेवण करणं. जसं आम्ही अगोदर बोललो, कोणत्या स्पेसिफिक टाईम्सवर काही न्यूट्रिशन वाढवावं लागतं शरीराचं. B6 वाढवणं, कॅल्शियम वाढवणं, मॅग्नेशियम वाढवणं, या सगळ्या गोष्टी. चौथं म्हणजे रिलॅक्सेशन टेक्निक्स, ब्रीदिंग टेक्निक्स, जसं की प्राणायाम झाला, योग झालं, मेडिटेशन झालं, हे रेग्युलरली प्रॅक्टिस करा. म्हणजे तुमचा मानसिक स्वास्थ्य जो आहे तो बॅलन्स राहील. आणि चांगला म्हणजे अवेअर राहणं आणि स्वतःची काळजी घेणं हे तेवढंच गरजेचं. अगदी.
अगदी मोलाचा सल्ला आज इथे महिला वर्गाला आपण या कार्यक्रमात दिलेला आहे. मॅम, आपण वेळ काढून इथे आलात आणि योग्य ती माहिती दिली, मार्गदर्शन केलं, त्यासाठी नागपूर दूरदर्शनतर्फे मी आपले आभार मानते मॅम. धन्यवाद. थँक्यू.